साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आत्ते भावाचा खळबळजनक दावा। 2 महिन्यांपूर्वी 2 पीएनच्या फोनवरनं खासदार बोलले। महिलेनं पोलिसांकडे आधीच या संदर्भात तक्रार केल्याचाही दावा। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फरार आरोपींच्या शोधात पोलिसांची 5 पथकं रवाना। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने तत्काळ निलंबित। कल्याणमधल्या किरकोळ कारणावरून 2 गटात झालेल्या राड्या प्रकरणी 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण कोर्टानं सुनावली कोठडी। मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यात शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, संजय राऊतांची मागणी। तर राऊतांनी गुन्हा दाखल करून दाखवावाच, बावनकुळेंचं राऊतांना चॅलेंज। पुणे शहरातील अनधिकृत बॅनर आणि झेंड्यांवर कारवाई। जवळपास 4600 बॅनर पालिकेनं हटवले। अहिल्यानगर, हिंगोली आणि भंडाऱ्यात अवकाळी पाऊस। जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी। पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचंही मोठं नुकसान। राजभवनात मोदीज मिशन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न। सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक। मोदींचा प्रवास खडतर आणि संघर्षाचा होता, असंही वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।